गवळी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य तसेच समस्त गवळी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेच्या प्रमुख नेतृत्वात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या 18 डिसेंबर रोजी एक दिवसीय लक्षणे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्रातील समस्त गवळी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी आवश्यक अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांना सादर करण्यात आले। प्राप्त माहितीनुसार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गवळी समाजातील एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलनाकरिता मेळघाटातील गवळी समाज बांधव मोठ्या संख्येत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सनद असो की मेळघाटात मोठ्या संख्येत गवळी समाज वास्तव्य करतात। मेळघाटात आपले व आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करताना गवळी समाजाला त्यांचे पाळीव जनावरे व इतर विषयांना अनुसरून वेळोवेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागले आहे। या समस्यांना मार्गी लावण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने मेळघाटातील गवळी समाज बांधव मोठ्या संख्येत नागपूर येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। या धरणे आंदोलनात विदर्भ तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गवळी समाज बंधू भगिनी सहभागी झाले होते। यामध्ये माजी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब गलाट, प्रदेश मुख्य संयोजक इंजिनियर अशोक भाले, प्रदेश कोषाध्यक्ष इंजिनियर मदन साखरकर, प्रदेश सरचिटणीस शैलेश हातबुडे सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित झाले होते। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।